नमस्कार मित्रांनो, तर कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त मजेत. तर मित्रांनो, आता दुपारचे जवळजवळ म्हणजे 2 वाजण्यात आहेत. आता मी चाललेलो आहे शेतात. आता हे जास्तच मोबाईल हालतो आहे. आता ठीक आहे, ॲडजस्ट करून घ्या. तर आज शेताचा व्ह्यू बघू. आज आपल्या शेतात काय काय टाकलेलं आहे मला पण काही माहीत नाही एवढं. मी आज फर्स्ट टाईम चाललेलो आहे, म्हणजे परवाच्या दिवशी आलो मी गावावरून. बघू आता. आता हे बघू शकतात तुम्ही इकडं. हे कोणाचे शेत आहे मलाच माहीत नाही. तर जाऊ आता शेतात आपण. आणि ते जे धरणाचं काम चालू आहे ना, तिकडं ते पाईप उतरलेत आमच्या शेताकडं. तिकडं तिकडं पण जाऊ, फेरफटका मारू. बघू केवढे केवढे मोठमोठे पाईप राहतात तिकडं. आणि एका गाडीवर एकच पाईप जातो. हे बा चालूच ट्रॅक्टर गेलं, मातीचं भरलेलं होतं, सर्व फपुटा उडवत चाललं आहे. आता पण खूप लोकांनी ते मक्का गहू वगैरे पेरलेला आहे. आपण पण आपल्या शेतात टाकलेलं आहे, म्हणजे असं वडील बोलत होते. बघू आता जाऊन कशी काय कंडिशन आहे. म्हणजे पाणी भरणं चालू आहे त्याला. हा जो रस्ता आहे ना, हा इकडनं आपल्या गावाकडनं खेडीला जातो. ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतोय, ज्यांना माहिती त्यांनी राहू द्या. चिंच चिंच बघा, चिंच तुम्हाला दाखवतो मी. चिंचचं झाड आहे आता इथं मोठं, पुढे तुम्हाला दाखवतो मी आता. हे बघा, हे चिंचचं झाड आहे. तुम्हाला थोडंसं जवळून दाखवू काय चिंच? हे बघा, ही सेल्फी स्टिक आहे. इथं मोबाईल अटॅच करतो आणि असं हे मोठं पण होतं इथून. दिसतंय का तुम्ही? रस्त्याला कोणीच दिसत नाही. म्हणजे आम्ही लहान होतो ना तेव्हा लय, म्हणजे इकडं लोक कामं करायचे. आता सर्व म्हणजे बाहेरगावी गेली बाकीचे लोक, आणि आता काही तेवढा इंटरेस्ट नाही राहिला ना. ट्रॅक्टर वगैरे आले ना. पहिले मस्त बैलजोडी, बापरे, प्रत्येक शेतात बैलजोडी असायची. आता तर काहीच दिसतच नाही. तर मित्रांनो, पहिल्या वेळेस जर कोणी माझा ब्लॉग बघत असेल, हा ब्लॉग, तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करून द्या. आताच लाईक करून द्या, नंतर विसरून जातात तुम्ही लाईक करण्याचं. आणि सबस्क्राईब करायचं पण जर तुमच्याकडून राहून गेलं असेल तर करून टाका. व्ह्यूज येवोत की नको येवोत, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. पण हे व्हिडिओ मी जेव्हा नंतर पाहिलं ना, तेव्हा माझ्या मनाला, नाही बा आपण काहीतरी केलं होतं मजाक मस्ती म्हणून, तेव्हा मस्त वाटतं. मी आता ते जुने व्हिडिओ पाहतो ना, तर मस्त वाटतं काहीतरी आपण चालू केलं आहे बा. आता ही सेल्फी स्टिकचं आणली मी, पण हे जे ना याचं मला असं डर आहे की बाबा झालं हे कुठं पळायला नको, हे निघून जातं सला. असं असं काहीतरी अटॅच पाहिजे होतं हे. थोडंसं पण असं झालं ना, निघून जातं. म्हणजे हे ब्ल्यूटूथ आहे, इथून जर डायरेक्ट डायरेक्ट सेल्फी निघू शकते. तर मित्रांनो, माझ्या गावातले जर कोणी हा व्हिडिओ बघत असतील तर मी तुम्हाला एक म्हणजे काय म्हणतात त्याला, झाड म्हणता येईल का की काय माहीत नाही, तुम्हाला दाखवतो मी एक गोष्ट. तर त्याला काय म्हणतात बरं ते सांगू, तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर बरं. तर हे पहा, हे आहे. आता याला काय म्हणतात? आता हे काटेरी थोडं आहे ना, याला काय म्हणतात बरं? मला तर माहिती आहे, पण तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंटमध्ये करा. म्हणजे कमेंट करा, काय म्हणतात बरं याला. आणि हे जुने लोक खूप लावायचे. आपण बांधावर म्हणतात ना, बांधावर खूप लावायचे जुने लोक. आता तर काही कोणी लावत नाही म्हणा. आता ते बांध करून करून काय त्या बांधमध्ये काही एवढं भेटतं झालं काही समजतच नाही मला. म्हणजे अख्खं शेताचं उत्पन्न त्या बांधावर कोरलेलं असतं. काय माहिती काय काय करणार आहे तुम्ही एवढं बांध करून. तेव्हा तो विषय तर काही नाही, आपला ब्लॉग बनवायचा विषय, मजाक मस्तीचा विषय समजून एक देता तुम्ही. तेव्हा ते काका चालले. ते म्हणे काय करतोय म्हणे. म्हणतं काय नाही, रिकामं काम करतोय. आता काय सांगणार त्यांना. तर मित्रांनो, आता ह्या लोकेशनला पोचलो आहे. तर इथली थोडीशी हिस्ट्री सांगतो मी तुम्हाला. आम्ही जेव्हा लहान होतो ना, तर सर्वात आधी इकडनं रस्ता होता. म्हणजे असा आपण इकडनं यायचो ना, इकडनं यायचो आणि इथून असा रस्ता होता. ह्या शेतातून ते झाड दिसतंय ना तुम्हाला, तिथून असा रस्ता होता. नंतर मग रस्ता इकडनं झाला होता. तर तेव्हा हे नव्हतं. ते धरणाचं काम चालू झालं ना, तेव्हा हे कोरलं आणि इकडनं रस्ता झाला. अशी गोष्ट आहे. आता पहा, इकडनं बैलगाड्याचा रस्ता होता, तर आता इथं सर्व म्हणजे नामोनिशाण मिटून गेलं आहे. आता इकडनंच रस्ता झाला आहे सरळ. मला वाटतं इथं कोणीतरी पार्टीला आलं असेल कदाचित. बघू शकतात काहीतरी अवशेष सापडलेले आहेत आपल्याला पार्टीचे 31 डिसेंबरच्या. मला तर काय माहीत नाही ते खरंच पार्टीला आली होती की काय बा, पण हाय काहीतरी केलं असेल कोणीतरी, काहीतरी पार्टी. तर आता
हे जे लोकेशन आहे ना याला बल्ली म्हणतात, बल्ली. हां हां, बल्ली. आता काही लोक म्हणतील की हा डोळे एकदम बारीक बारीक करतोय. हे पाय, हे ऊन आहे, आता 2 वाजेचं ऊन आहे. ते डोळ्यावर डायरेक्ट प्रकाश पडतोय ना, म्हणून ते थोडंसं असं बारीक होतं आहे. जंगल पाहू शकतात, पहिले तर नव्हता हा, आता हे वाढलेले आहेत आता ही झाडं. थोडंसा मोबाईल हालत असेल तर ॲडजस्ट करून घ्या. काय आपल्याकडे एकदम प्रोफेशनल काही ट्रायपॉड नाही आहे. हे जेमतेम जुगाडू काम केलं आहे मी. आता तुम्हाला ही पालक तर दाखवली, आता तुम्हाला याच्या बाजूला दाखवतो. हे पहा, ही मेथी आहे, अजून लहान आहे बारे. तिकडं मोठी मेथी पण आहे. तिकडं आम्ही आता उपडत होतो तेव्हा काही व्हिडिओ बनवला नाही. आता तुम्हाला तिकडे जाऊन पण दाखवतो. ही मेथी आहे आणि इकडं जे आहेत आता हे पहा, हे गहू टाकलेला आहे, म्हणजे ट्रॅक्टरने पेरलं आहे आम्ही पण. आता म्हणजे वेळ वाचवण्यासाठी. हे पहा, मस्त उतरलेला आहे गहू, पाहू शकतात तुम्ही. किती छान वाटतंय ना शेतात फिरलं, म्हणजे एकदम मस्त वाटतं. आता ही समोर आता इकडं मिरची पण लावलेली आहे. हे पहा मिरची. आता मिरचीत आता हा भुईमुंग पण टाकलेला आहे. हे पहा, दिसतंय, हा भुईमुंग पण पेरलेला आहे. प्रत्येक याच्यात दिसेल तुम्हाला भुईमुंग वगैरे पेरलेला. इथं एक मिरची लागलेली वाटतं. हे पहा, हे पहा, इथं मिरची. हे पहा, ही गावठी मिरची म्हणतात तिला. गावठी मिरची, हायब्रिड मिरची नाही आहे, हिला टाईम लागतो. कसं वाटतं ना शेतात फिरून मस्तपैकी, एकदम छान वाटतं यार. असं माइंड थोडा आहे ना असा फ्रेश होऊन जातो. थांबा, मी चष्मा लावतो, झालं ऊन जास्त लागते. मला माहीत नाही मी कसा दिसतोय, पण हे थोडासा ऊनपासून बचाव होतोय मस्तपैकी. तर एकदम मस्त वाटतंय. कॅमेऱ्यात काही फरक पडत नाही एवढा, कारण तिचे लेन्स. द्या मा भाऊ आला तिकडं, तुम्हाला दाखवतो. तेव्हा सायकलवर येतो आहे. आता आल्या आल्या मला काहीतरी बोलेल तो असं वाटतं मला, कारण तर चालू पेपर देऊन आला आणि सायकल घरी होती, मी काय आणायचं विसरलो. आता सायकलीवर आला, आता परत भाजीपाला विकायला घेऊन जाईल. तिकडं ते माझे पप्पा येत आहेत. भाऊ इथं सायकल लावली फिरवून. आता मस्तपैकी ते वझं बांधतील. मेथी आणि कोथिंबीर आहे. तर तुम्ही हे पहा, इथं रात्री पाणी भरलेलं आहे. हे पहा, ओलं दिसतंय ना तुम्हाला. हे पहा, आता इकडं बाकी वाटतं भरायचं, तर हे भरलेलं आहे पाणी. आम्ही गहू काही कधी टाकत नाही, ह्याच वेळेस टाकला आहे, म्हणजे फर्स्ट टाईम, पहिल्याच वर्षी टाकला आहे आम्ही आता हा गहू. आता इकडं ओलं आहे, आपण काही पुढे जाऊ शकत नाही. आहे पहा, हे ओलं आहे सर्व. आता इकडं किती मस्त पेरलेला आहे ना ट्रॅक्टरने. तर मित्रांनो, मोबाईलमध्ये स्टोरेज कमी होती आणि मी व्हिडिओ बनवला पण तो काही रेकॉर्ड झाला नाही. आता मोबाईलमधली थोडीशी स्टोरेज रिकामी केलेली आहे. आता तुम्हाला थोडं थोडं दाखवतो मी आता व्ह्यू मोबाईलमध्ये. आणि आपल्याला तिकडं पण जायचं आहे, ते धरणाचे पाईप ठेवलेत तिकडं बघायला कसं काय कंडिशन आहे. आपला तर त्याच्याशी काही संबंध नाही, पण आपण एन्जॉय म्हणून जाऊ. बघू आता स्टोरेज किती भरते. जर राहिली तर पूर्ण दाखवतो, नाही तर मग बघू कुठपर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड होतं आहे ते. हे बघा, तुम्हाला मिरची वगैरे तर दाखवलीच मी. आता त्या समोर वाल लावलेला आहे, ती जी लाईन दिसते ना तुम्हाला, ती वालची आहे. आता आपण तिकडं जाऊ आणि बघू. तर मित्रांनो, हे आहे वाल. तर हे बघू शकतात, यांना म्हणतात आमच्याकडे वाल. तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करा. जर कोणी कुठून पाहत असेल ते पण कमेंट करा. हे बघा, हे असे तिथपर्यंत लावलं आहेत आम्ही पुढेपर्यंत. आता हे तोडून झाले आहेत म्हणून यांना काही इथं एवढ्या शेंगा दिसत नाही. आहे पहा, याच्या शेंगा राहतात त्यांना, वालच्या शेंगा. याच्या साईडला इकडं मक्का टाकलेला आहे नवीन, त्याच्यात पण आता काय तण झालं आहे वाटतं. आणि इकडं पहा, हा मुळा. हे मुळा लावलेला आहे. आणि हे पहा, तुम्हाला सांगत होतो ना मी, इकडं मोठी मेथी आहे. हे पहा मेथी. आता इथून जोड्या उपडून आम्ही, म्हणजे तो भाऊ गेला, तो वजे घ्यायला आला होता ना, तो घेऊन गेला. इकडं समोर कोथिंबीर टाकलेली आहे. हे बघा, ही कोथिंबीर आहे. तिकडं ते त्याच्या बाजूला ते कांद्याचं रोप आहे, त्याच्या बाजूला लसूण आहे, त्याच्या बाजूला पालक आहे. तुम्हाला मी आता थोडं थोडं याच्यासाठी दाखवतो आहे, कारण आपल्या मोबाईलमध्ये स्टोरेज कमी आहे. आणि जेवढं लवकर लवकर सर्व व्ह्यू कॅप्चर करता येईल तेवढा करतो. मोबाईल पण एकदम हालतो आहे साला, म्हणजे बघता आता एडिटिंगच्या टायमाला जर झालं तर ठीक आहे, नाही तर बघू काय होतं ते. हे पाय, कांद्याचे रोप आहेत, इकडं पण आहेत आणि इकडं पण आहेत. हे 2 साठले आहेत इकडं, आणि 1 2 3 4 5. मित्रांनो, मध्येच फोन आला होता म्हणून आपला व्हिडिओ कट झाला होता. तर एक
कांद्याचे रोप आहे. इकडे 5 बारे आहेत, म्हणजे 5 साठल्या म्हणतात आम्हाला. हे लांब लांब आहे ना, हे साठल्या म्हणतात. 5 साठल्या आणि इकडे 2 साठल्या. त्यानंतर हा एक साठली लसूण आहे. त्यानंतर हा इकडं पालक आहे. पालक पाहू शकता, अजून छोटी छोटी आहे. नंतर हा मक्का आहे एवढा, बघू शकतात. पहिला मक्का तर काढला, पण काही त्याला आलं नाही. हा इकडं थोडासा हरभरा टाकला होता. आणि हे इकडं पण आहे ना, हे पण आमचं म्हणजे आम्ही केलेलं आहे शेत. इकडं पण हरभराच टाकलेला आहे. हे बघा, म्हणजे आता पाणी भरणं चालू आहे. आणि ते बघू शकतात, एक केळीचं झाड लावलं होतं माझ्या भावाने, ते केवढं मोठं होऊन गेलेलं आहे. हे बाई केळीचं झाड आहे. हा हरभरा टाकला इकडं पण. इकडं कापूस होता, तिकडं तर काही टाकलंच नाही म्हणा. काही एवढं पाणी पुरणार नाही ना, आपली विहीर कमी चालते ना. यांना अजून ते काय हरभरा लटकलेलं नाही आहे. इथं लटकलं आहे थोडंसं. हे बा असे लटकतात हरभऱ्याचे घाटे. काय म्हणतात, घाटे म्हणतात ना त्यांना. हरभरा त्याच्यात भरला नाही अजून, पोकळ येतो. तर हे पाहू शकता तुम्ही, हा प्लास्टिकचा पाईप आहे. पण याची जाळी पाहिली का तुम्ही, जाळी किती आहे. एकदम जाड आहे हा पा, केवढा जाड आहे. आणि हे ते पाईप म्हणजे हे प्लास्टिकचे आहेत. असे मोठमोठे, खूप मोठमोठे पाईप आहे तिथं. आणि तिकडं पण पाहू शकता. हे थांबा तुम्हाला थोडंसं अंदर कर. एकदम म्हणजे सर्व भंडार भरलेला आहे इथं. म्हणजे एक कंपनी जशी काय, सर्व हे पाईप जे आहेत ना, हे सर्व धरणाचे पाईप आहेत. तो डॅम बनतो आहे. हे पहा, हे मशीन आहे इथं. हे मशीनद्वारे हे उचलले जातात. म्हणजे हे डबल डबल पाईप आहेत ना, हे डबल डबल दिसत आहे ना तुम्हाला ह्याच्यात. जे डबल डबल पाईप आहेत ना, ते काढण्यासाठी हे मशीन वापरतात. ते म्हणजे सिंगल सिंगल पीस करतायत ते आता. मग आता एवढे हे पाईप आणायला किती गाड्या लागल्या असतील मला सांगा तुम्ही. हां, सर्व इथं सर्व भरून टाकलं आहे. सर्व शेत यांनी म्हणजे रेंटवर घेतलेलेच शेत. तर मित्रांनो, इथं पाहू शकता तुम्ही, इथे याच्यावर लिहिलेलं आहे या पाईपावर, लोअर तापी इरिगेशन प्रोजेक्ट. तर हा एवढा मोठा प्रोजेक्ट आहे. तर मित्रांनो, मी आता चाललेलो आहे, कारण आता स्टोरेज पण फुल भरण्यात आहे. आणि तुम्हाला थोडंसं दाखवलं मी आता. म्हणजे जवळजवळ 5:30 वाजलेले आहेत संध्याकाळचे. तर हा बघू शकतात, सूर्य आता मावळतो आहे. समोरच आहे सूर्य, मावळतो आहे तो आता. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. आणि याच्यात जर काही थोडंसं चुकलं चाकलं असेल तर थोडंसं ॲडजस्टमेंट करून घ्या. चला भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय खानदेश, जय महाराष्ट्र, जय भारत.